आजची तरुणाई भारी भारी शर्ट भारी भारी पॅन्ट घालायला बघते, बरोबर आहे की नाही? हो, त्यांचंही स्वप्न असतं आणि त्यांनाही इच्छा असते की आपण भारी भारीतले कपडे घालावे. का नाही घालावे? आपल्या मुलांनी का बरं असे कपडे घालावे नाही? आपण 3,000ची साडी किंवा 3,000 शर्ट वापरू शकत नाही का? आणू शकत नाही का? आणू शकतो. बरं, आपण बर्गर किंवा पिझ्झा खाऊ शकत नाही का? खाऊ शकतो. पण ते खरेदी करण्यासाठी तेवढी आपली अवकात पण लागते, बरोबर आहे की नाही? मग अवकातीपेक्षा पुढचे स्वप्न बघायला शिका. स्वप्न बघायला तर पैसे लागत नाहीत ना? का स्वप्न बघायला पैसे लागतात का? नाही. म्हणून इतरांची तुलना करण्यापेक्षा स्वप्न असे बघा की दुसऱ्यांनी आपली अवकात कधीच काढली नाही पाहिजे. आपण सहज काय म्हणतो, पिझ्झा बर्गर जर आपलं कोणी म्हटलं ना खा, नाही, आमची चटणी भाकरच बरी आहे. हो, आपली चटणी भाकरीपेक्षा ताकद कशातच नाही आहे. परंतु त्यांना पण दाखवून द्या ना, मीही 50-60 रुपयाचा बर्गर खाऊ शकतो. आणि नुसती आपण भाकरच म्हणता ना, तर 5 स्टार हॉटेलमध्ये जा, 100-150 रुपयाला एक भाकर मिळते, आपली घरातली भाकरच. ती खाण्याची अवकाशसुद्धा आपली पाहिजे. कारण की अवकातीपेक्षा जर मोठं स्वप्न पाहिलं ना, तर माणूस नक्कीच यशस्वी होऊ शकतो. आणि आपण जर आपली एक मराठी म्हणे बघा, आथरून पाहून पाय पसरावे, ही म्हण आपल्याला मोड्यात काढायची आहे. कारण की स्वप्न आपल्याला मोठी मोठी बघायची आहेत ना. स्वप्न मोठी बघितली नाही तर पूर्ण कशी होणार आहेत ती? म्हणून आपल्या मुलांनीसुद्धा बिझनेसची स्वप्न बघा, बरोबर आहे की नाही? आपलंसुद्धा एखादं दुकान असू द्या, एखादा ज्वेलरी शॉप असू द्या, सगळे दुकानाची नावं आपल्या नावाने तरी होऊ द्या ना. कारण आपले मुलं स्वप्नच बघत नाहीत आणि अवकात ही दुसरी आपली काढून जातात, बरोबर आहे की नाही? 5 स्टार हॉटेलमध्ये जर आपण 150-200 रुपयाची भाकर खाऊ शकलो ना आणि पिझ्झा बर्गर जर खाऊ शकलो, तर आपल्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही आहे. कारण की लोक सहज म्हणतात, याची काय अवकात आहे बर्गर खाण्याची, याची काय अवकात आहे 5 स्टारमध्ये येण्याची. मग लोकांची टोमणी खाण्यापेक्षा असं काहीतरी जीवनामध्ये करून दाखवा तुम्ही. बिझनेसशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे. तुम्ही जर जॉब करत राहिले ना, तर जॉबमध्ये तुम्ही बॉसला मोठं करणार आहे, स्वतः कधीच मोठं होणार नाहीत. म्हणून तुम्हाला बिझनेसच करायचा आहे. आणि असा बिझनेस करायचा आहे की जो परप्रांतीयांना सुद्धा जमला नसेल. असा जर तुम्ही बिझनेस स्टार्टअप केला ना, तर तुम्हाला कुणाचीही डेअरिंग होणार नाही की तुझी अवकात नाही आहे, बरोबर आहे की नाही? काहीतरी आपल्या आईवडिलांना सुद्धा सुनावं लागतं, तुमच्या मुलाची काय अवकात आहे का? तुम्हाला इकडे नेण्याची, तुम्हाला तिकडे नेण्याची, हे खायला देण्याची अवकात आहे का? मग आपल्या आईबापाला जर असं सुनावं लागत असेल, तर आपल्या आईबापाच्या पोटी जन्म घेऊन आपला काय उपयोग? म्हणून अवकातीपेक्षा मोठं स्वप्न बघायला शिका. ते नक्कीच पूर्ण होणार आहेत. पण इच्छा अशी प्रबळ ठेवा की मला ते पूर्ण करायचेच आणि मी ते करून दाखवणारच आहे. कारण 2025 साल गेलेलं आहे. मग 2026मध्ये आपल्याला बिझनेस स्टार्टअप करू त्याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं म्हणजे व्हायचंच. म्हणून अवकातीपेक्षा असं मोठं स्वप्न बघा की ते स्वप्न साकार झालेच पाहिजे आणि आपल्या आईबापाचे नाव उज्ज्वल झालेच पाहिजे.